जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स फ्रॉम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र. गंभीर आहे, दुर्दैवी आणि वेदनादायी सुद्धा. अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही सहवास घेत होतो, त्याचं नितांत दुःख होत आहे. मला असं वाटतं, उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय परिस्थिती अत्यंत चिंतादायक आहे आणि याचे पडसाद खूप गंभीर होणार आहेत. आपल्याला सावरण्याची गरज आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त फटका हा गरिबाला पडतो, मिडल क्लासला पडतो, बहुजनांना पडतो. कोणत्या MLA ला नाही पडत, किंवा कोणत्याही दिग्गज नेत्यांना नाही पडत, किंवा कोणत्या बिझनेसमॅन्सला नाही पडत. मला असं वाटतं, महाराष्ट्राला आपण सर्वसमावेशक राजकारण हे कधी प्रेझेंट करणार, किंवा कधी आपण याला प्राधान्य देणार. आणि नाहीच दिलं तर ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. आज मी आपलं भाषण पाहणार होतो, आवर्जून पाहणार होतो, चालूही केलं. पण तुम्ही भाषणाच्या सुरुवातीलाच माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं म्हणल्यानंतर ते भाषण मी बंद केलं. दुर्दैवी वाटलं आणि खंत सुद्धा वाटली. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आज आपण धर्म, जात, पंथ या गोष्टींचा का विचार करतो? याच्या पलीकडे जाऊन नागरिकांचा सर्वसमावेशक समानतेने जोडणारा राजकारणाची सुरुवात आपण कधी करणार आहोत? आम्हाला क्वेश्चन विचारण्याचा हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे. आम्ही तुमच्या मुलाच्या वयाचे आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आम्हाला ही मुभा देतं. आणि ॲज अ युवा म्हणून आम्हाला हक्क आहे. आणि मला असं वाटतं, प्रत्येक मतदाराने, प्रत्येक खासदाराला, आमदाराला प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. मला असं वाटतं, बाबासाहेबांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये स्टेट सोशलिझम म्हणजेच सर्वसमावेशक लोकशाही या संकल्पनेची आज नितांत गरज आहे महाराष्ट्राला, नितांत भारताला, मी असं म्हणेल. आणि ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मतदाराला सर्वसमावेशकता याचा संदेश देणं ही सध्याची सर्वात मोठी गरज महाराष्ट्राला आहे. प्रत्येक वेळेस धर्माचं राजकारण, पंथाचं राजकारण जर आपण करत राहिलो तर पुढची परिस्थिती आपल्याला अजून गंभीर रस्ते दाखवू शकते. मला असं वाटतं, धर्माधारित किंवा भीतीवर आधारित राजकारण याचा सर्वात जास्त फटका हा बहुजन समाजातील घटक, गरीब, मायनॉरिटीज, मिडल क्लास यांना पडतो. त्यामुळे जर आपल्याला हा सामाजिक सलोखा, आर्थिक संधी आणि समान नागरिकत्व यांना प्राधान्य देणारे राजकारण जर आणता येत असेल, तरच मला असं वाटतं की आत्ताच्या सिनियर नेत्यांनी राजकारणात राहावं, नाही तर युवा खंबीर आहे. आम्हाला अजूनही ट्रस्ट आहे सिनियर्सवर, अजूनही भरोसा आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या भाषणाची सुरुवात ही आम्ही सर्व, किंवा येथे बसलेल्या, येथे जमलेल्या माझ्या सर्व भारतीय नागरिकांना अशी करावी लागेल. आणि हे सर्वांसाठीच आहे. जोपर्यंत आपण आपल्या भाषणाची सुरुवात येथे जमलेल्या सगळ्या भारतीय नागरिकांना असं नाही करणार, तोपर्यंत अशा प्रकारचं राजकारण, गलिच्छ राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, कॉन्स्टिट्यूशनला दिवसेंदिवस तोडण्याचं राजकारण हे होत राहणार. मला आजही आठवतं, 2 फेब्रुवारी 2024 ते 24 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्रामध्ये उठलेला जागा वाटपाचा जो एक गदारोळ माजला होता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनामध्ये, तो जर तेव्हा मान्य केला असता, तर आज कदाचित हे खासदार जे उरलेले होते, निर्णायक आहेत डिलिमिटेशनच्या मुद्द्याला घेऊन, तिथे तुमच्याकडे पलडा भारी असू शकत होता. तेच मी सांगतोय, सर्वसमावेशक राजकारण याची ताकदच वेगळी आहे. आणि यालाच डेमोक्रेसी म्हणतात. आणि माझ्या भीमाने ती डेमोक्रेसी साध्य करून दाखवली, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणून दाखवली. अनफॉर्च्युनेटली आपण ती फॉलो करायला विसरलो, काँग्रेसपासून सगळेच, एव्हरीवन.
Everyone is responsible for today's Maharashtra's पॉलिटिकल सिच्युएशन्स. आपल्याला समजून घ्यावं लागेल, आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. हा भारत हा भारत फक्त पार्लामेंटरी गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स, स्टेट सोशलिझम अँड फेडरल स्ट्रक्चर प्रोटेक्शन्स याच्या आधारावरच चालू शकतो. हा भारत इक्वॅलिटी, फॅटर्निटी अँड लिबर्टी याच कॉन्सेप्ट्सवर चालू शकतो. हा भारत एका धर्मावर चालू शकत नाही. आणि हे आजकालच्या सगळ्या युवांना समजायला लागलेलं आहे. माझ्या या सगळ्या मतांना प्रत्येक युवा हा साथ देणार, 100% साथ देणार, याची मला हमी आहे. कारण आत्ता हा युवा शिकलाय, समृद्ध झालाय आणि थोड्या दिवसामध्ये हा सगळ्या MP MLAजला जाब विचारायला पण सुरुवात करेल. आता तो अस्वस्थ आहे, थोडासा विचारात आहे, डायव्हर्सिफाय झालाय, डिस्ट्रॅक्ट झालाय. पण ज्या दिवशी त्याने हातामध्ये पोकळ बांबू घेतला, त्या दिवशी या सगळ्या तोडफोड करणाऱ्या, कॉन्स्टिट्यूशनचा चुकीचा वापर करणाऱ्या MP MLAजला तो पोकळ बांबू आणि त्याचा पृष्ठभाग दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की आपण सर्वांनी आता आम्ही भारतीय म्हणून वागायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही भारताचे नागरिक म्हणून वागायला सुरुवात केली पाहिजे. आणि यानंतर कदाचित चेंज येऊ शकतो. कदाचित अशा गोष्टी घडणार नाहीत जे डेमोक्रेसीला डॅमेज करतील. मला असं वाटतं की सगळ्या सिनियर नेत्यांनी एकत्र होऊन जरा लढा दिला तर कदाचित आपण पुढचे येणारे संकट थांबवू शकतो. जय भीम, जय संविधान.